गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना, सेवा, सत्संग आणि त्यातला हा सकाळचा साधना म्हणजे प्राणायाम. आपल्या शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याची शक्ती या साधनेमध्ये आहे. आपण ज्यावेळेस या क्रिया करतो, या क्रियांमुळे आपलं शरीर ऑक्सिजनेट होतं, म्हणजे प्राणवायूने भरतं आणि प्राणवायूमुळे आपल्या शरीरातल्या अशुद्धी निघून नवचैतन्य आपल्याला प्राप्त होतं. वी ऑल आर पोटेन्शियल गॉड्स. वी ऑल आर पोटेन्शियल गॉड्स. आपण सगळे त्या परमात्म्याचे अंश आहोत आणि तो परमात्मा शुद्ध नित्य बुद्ध आत्मतत्व आणि आपण सर्व त्याचेच अंश आहोत. मग त्याच्यात आणि आपल्यात काय फरक आहे? तो ऍक्च्युअली मीच आहे, पण कंटॅमिनेटेड मी आहे. कंटॅमिनेटेड म्हणजे अशुद्ध. तो शुद्ध आहे, मी अशुद्ध आहे. आणि मी अशुद्ध आहे कशामुळे अशुद्ध आहे? तर माझ्या मनामुळे. मन हा आरशासारखं आहे. त्या आरशावर जे आत्म्याचं प्रतिबिंब उमटतं ते आपल्याला अशुद्ध दिसतं. का? कारण मनामध्ये सत्व, रज आणि तम या 3 गुणांची काजळी जमा झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला, आपण ज्यावेळेस आपल्याच मनात आपल्याच अंतरंगात डोकावून पाहतो त्यावेळेस सगळं काळं काळं आणि अशुद्ध दिसतं. का? कारण त्या मनाच्या आरशावर ही सत्व, रज, तमाची काजळी जमा झालेली आहे. सत्व म्हणजे काय? काहीतरी चांगलं करण्याची इच्छा, ती सुद्धा काजळीच्या रूपात आपल्या मनावर आपल्या मनाच्या आरशावर धुळीसारखी जमा झालेली आहे. काहीतरी चांगलं करण्याची इच्छा ही सुद्धा इच्छा आहे आणि म्हणून ह्या इच्छेचा सुद्धा त्याग घडला पाहिजे. मनात ईर्ष्या असते, त्याची ती धूळ त्या मनाच्या पटलावर उमटलेली असते. मनात नकारात्मक भावना असतात, नकारात्मक सायकिक इम्प्रेशन्स असतात. पूर्वजन्मात केलेल्या पापांच्या राशी या मनाच्या आरशावर जमा झालेल्या असतात. आणि साधना काय करते? ह्याच पापाच्या राशी किंवा पूर्व कर्मांच्या राशी किंवा आपल्या डीएनए वर इम्प्रिंट झालेल्या निगेटिव्ह सायकिक इम्प्रेशन्स, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद याची काजळी या साधनेच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छ करायची असते. आणि साधनेचं मुख्य कामच ते शरीर शुद्धी आणि ब्रह्मज्ञानाने मनाची शुद्धी. आणि या दोघं गोष्टी शुद्ध करण्याची सतत अभ्यास. कोणाला किती करावं लागेल काहीच सांगता येत नाही. कारण कोण पूर्वजन्मातून कसा 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 त्याचा प्रवास झालेला आहे आणि इथपर्यंत तो कशा पद्धतीने येऊन पोहोचलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं की त्याच्या मनावरची ही काजळी किती दिवसात स्वच्छ होईल. कंदिलाचा प्रकाश तेव्हाच आपण प्राप्त करू शकतो जेव्हा त्या कंदिलाचा काच स्वच्छ पुसलेला असेल. तर तुमचं आमचं म्हणजे साधकाचं मुख्य कार्य काय आहे की आपण आपल्या कंदिलाचा काच स्वच्छ करत राहावा. आपोआप आपला प्रकाश सर्व दूर पसरल्याशिवाय राहणार नाही. जेवढा कंदिलाचा काच स्वच्छ तेवढा तुमचा आत्मप्रकाश दूर पर्यंत जाऊ शकतो. साधं सिंपल लॉजिक आहे. आणि या कंदिलावरचा काच घासण्याची प्रक्रिया म्हणजेच ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया. शरीर ऑक्सिजनेटेड होतं. शरीर ऑक्सिजनेट झाल्यामुळे पेशी पर्यंत प्राणवायू जाऊन पोहोचतो आणि हा प्राणवायू जिथं जिथं निगेटिव्ह जमा झालेला आहे, कोणाच्या गुडघ्यांमध्ये जमा झाला असेल, गुडघ्यांमध्ये आपोआप डिजनरेशन होऊन जातं. कोणाचं फॅट वाढल्यामुळे वजन वाढलेलं असेल, कुणाचं वात पित्त कफामध्ये इम्बॅलन्स निर्माण झाला असेल तर तो बॅलन्स करण्याचं कार्य ही ब्रह्मक्रिया करते. आणि म्हणून अतिशय श्रद्धापूर्वक अंतःकरणाने प्रत्येकाने दररोज ब्रह्मज्ञानाने युक्त ब्रह्मक्रिया केली पाहिजे. ब्रह्मक्रियेने नाडी शोधन होतं.
84 लक्ष योनी आणि त्याच्यातल्या मुख्य अध्यात्मातल्या मुख्य नाड्या आहेत इडा, पिंगला आणि सुषुम्ना. या बॅलन्स करण्याचं कार्य, महान कार्य हा महर्षी पतंजली क्रिया योग करतो. आणि प्रत्येक साधकाने दररोज सकाळी ठरलेल्या वेळी नित्य नियमाने हा प्राणायाम केला पाहिजे. आणि यालाच चैतन्याच्या मार्गातला मी म्हणतो साधना मार्ग. पुढचा टप्पा आहे सेवा. चराचरात परमेश्वराला माना. गुरुने दिलेल्या नाम मंत्राचा अखंड नामस्मरण करा. तुमचं मन एकाच ठिकाणी लावून टाका. जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून आपण जेव्हा सेवा भावाने सर्वांची सेवा करतो, कोणाचाही द्वेष नाही, कोणाचाही मत्सर नाही, कोणाविषयी ईर्ष्या नाही, जेव्हा असा जगण्याचा आपण संकल्प घेतो, बघा तुमचं जीवन आमूलाग्र बदलल्याशिवाय राहत नाही. आणि हे ट्रान्सफॉर्मेशन आपलं सद्गुरूच्या कृपेनेच आपल्यामध्ये होऊ शकतं. आणि म्हणून सद्गुरु वाचूने सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. ज्या सद्गुरु परंपरेतून आपल्याला या ज्ञानाची प्राप्ती झाली, त्या सद्गुरूला कधीही विस्मरणात जाऊ न देता आपलं चित्त, आपलं मन सदैव त्याच्या चरणाशी लीन करून जो अखंड नामस्मरण करतो, जो साधना, सेवा आणि सत्संगाच्या माध्यमातून क्षणे 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 एक एक दिवस प्रगतीच्या दिशेने, प्रकाशाच्या दिशेने, अंधारातून प्रकाशाच्या दिशेने जाण्याचा संकल्प करतो, मी तुम्हाला सांगतो तो मुक्त झाला, तो मोक्षाचा धनी झाला. एवढं साधं सोपं सिंपल सायन्स आहे. पण दुर्दैवाने सगळ्यांना हे कळू शकत नाही. ही साधना अतिशय सोपी वाटत असले तरीही सर्वांना ती पचनी पडू शकत नाही. आणि याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या सद्गुरु कृपेचा अभाव. ज्याच्यावर माझी सद्गुरूची कृपा होणार तो आपोआप या मार्गात खेचला जाईल, चुंबकासारखा आकर्षिला जाईल. आणि एक एक दिवस साधना, सेवा, सत्संग म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर चालता 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 त्याचं जीवन आमूलाग्र बदलून गेलेलं असेल. दिस इज व्हेरी पोटेंट सायन्स. आणि प्रत्येक दिवसातला प्रत्येक क्षण महत्वाचा आहेच. पण आपण कालच महाशिवरात्री साजरी केली. हा महाशिवरात्री आणि कोजागिरी पौर्णिमेसारखे वर्षातले काही दिवस आहेत की जे आध्यात्मिक प्रगतीसाठी अतिशय महत्वाचे मानले गेले. आणि जेव्हा बोझॉन्स पार्टिकलचा स्फोट झाला आणि हे ब्रह्मांड निर्माण झालं, हे ब्रह्मांड एका महास्फोटातून निर्माण झालेला आहे असं मॉडर्न सायन्स म्हणतं. आणि तो स्फोट ज्या दिवशी घडला, तो ज्या क्षणी घडला, तो क्षण होता महाशिवरात्रीचा. आणि त्या क्षणात या विश्वाचा पसारा हळू म्हणजे आपण इमॅजिन पण नाही करू शकत की ब्रह्मांड केवढा आहे. आणि या ब्रह्मांडात शिव कोण आहे? शिव म्हणजे काहीही नाही. आणि लक्षात घ्या, तो शिव, तो परम शिव मीच आहे. पण एवढ्या मोठ्या ब्रह्मांडाचा पसारा मांडणारा मी कसा असू शकतो? मी तर मर्यादित आहे. हे शरीर माझं एका विशिष्ट लिमिटेशन्स मध्ये आहे. जरा जन्म आणि व्याधींपासून हे शरीर मुक्त कसं होणार? अगदी जे स्वतःला मुक्त म्हणतायत ते सुद्धा या शरीराच्या या भौतिक नियमांच्या बंधनात अडकून पडलेले दिसतात. विवेकानंद मुक्त होते गेलेच, रामकृष्ण परमहंस मुक्त होते गेलेच, माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज मुक्त होते. पण हे शरीर, मर्त्य शरीराचा त्याग करून ते त्या निश्चल तत्वात विलीन झालेले आहेत. मग जोपर्यंत माझ्यातला हा मी शिल्लक आहे तोपर्यंत आपलं काम आहे साधना, सेवा, सत्संगाच्या म्हणजे या चैतन्याच्या मार्गावर सद्गुरूला शरण जाऊन सतत अभ्यास बनत जाय. आता कालचा दिवस अतिशय महत्वाचा असतो आध्यात्मिक प्रगतीसाठी. आणि 1 महिन्यापूर्वीच मला कळलं होतं काय की अरे ह्या वेळची शिवरात्री रविवारी आहे. आणि रविवारी म्हणजे ओपीडीला सुट्टी. सकाळचं काम झालं की भास मनात एक विचार आला की मस्तपैकी
कुठेतरी शांत, जिथं काहीच गर्दी नसेल अशा ठिकाणी शंकराचं मंदिर बघावं आणि अशा शंकराच्या मंदिरात जाऊन मस्तपैकी दिवसभर साधना करावी. एका बाजूला माझं मन या आणि अख्खी रात्र जागून काढावी. एका बाजूला मन इकडे वाहतं आणि माऊलींचं आणि माझं बोलणं झालं. माऊलींनी सांगितलं की ह्या शिवरात्रीच्या कार्यक्रमाला काय प्लॅन आहे, काय नियोजन आहे, आणि आपोआप मनातून निघालं की हो, ह्या वेळेस रविवार आहे, आपण शिवरात्रीच्या कार्यक्रमाला जळूला जायचं. पण एका बाजूला माझं मन म्हणत होतं की जाण्यात जाण्यात ट्रॅव्हलिंग टाइम 6-7 तास, 6-7 तास गाडीत बसून राहायचं आणि 6-7 तास यायला परत गाडीत बसून राहायचं. हा वेळ, इतका महत्वाचा वेळ माझा वाया जाणार, माझा वाया जाणार. नो डाऊट माऊलींचा सहवास आणि तिथला कार्यक्रम हे त्याला कॉम्पेन्सेट करू शकतं. पण तरी देखील माझं मन आतून मला सांगत होतं की जायला 7-8 तास आणि यायला 7-8 तास, म्हणजे महाशिवरात्रीचे जे हे 24 तास आहेत याच्यातला किती वेळ तुझा ट्रॅव्हलिंग मध्ये जाणार आहे, जो तू साधनेत घालवला पाहिजे, जो तू साधनेत घालवला पाहिजे. पण ठरलं होतं मला जळूलाच जायचं होतं या कार्यक्रमासाठी. पण बघा, भगवंत करता करविता तो आहे आणि हे करायला त्याने आपल्याला फक्त निमित्त केलं आहे. आणि लगेच कळलं की नेलटासची परीक्षा 6ची रविवारी आहे आणि 6ला ट्रान्सपोर्टेशनसाठी मला इथं थांबावंच लागणार आहे. मला जळूला जाऊन उपयोग नाही. मग मग एका बाजूला मला आनंद पण झाला आणि एका बाजूला मला दुःख पण झालं. आनंद काय की ठीक आहे, 6ला ड्रॉप केलं की मला पूर्ण वेळ साधनेसाठी वापरता येईल. आणि दुःख कशामुळे झालं की अरे, आपल्याला जळूच्या कार्यक्रमाला माऊलींचा सहवास आपल्याला मिळणार नाही, जळूच्या कार्यक्रमाला आपल्याला जाता येणार नाही. पण जो प्राप्त है वही पर्याप्त है, आपलं नियोजन तो करतो, कारण करता करविता तो आहे. आणि कालचा दिवस दिवस प्लॅनिंग ठरवलेलं होतं की जास्तीत जास्त वेळ साधनेत घालवायचा. कुठलं शिवालय शोधावं, कुठल्या मंदिरात जावं की जेणेकरून आपल्याला कोणीही डिस्टर्ब करणार नाही आणि जास्तीत जास्त वेळ साधनेसाठी आपल्याला आपल्याला कारणे लावता येईल. शेवटी नम्रताचं आणि माझं ठरलं की आपण डोंजाच्या आश्रमातच जायचं, जिथं पारदेश्वर आहे आणि मेडिटेशनसाठी त्याच्या इतकं उत्कृष्ट स्थान नाही, या भूतलावर त्याच्या इतकं उत्कृष्ट स्थान नाही, असं मी खात्रीलायकरित्या आणि अनुभवाने सांगू शकतो. जी ही गर्दी असते, कुठेही हळदी नाही, कुठेही कुंकू नाही, कुठेही पसारा नाही, कुठेही कर्मकांडांचा पसारा नाही, फक्त श्वास हीच तुमची प्रार्थना. आणि समोर ते 1.5 टनाचं पारदेश्वराचं लिंग पाऱ्याने घोटीव पाऱ्याने बनवलेलं त्या शिवलिंगासमोर कालच्या दिवसाचं मेडिटेशन अतिशय सुंदर. आणि तो जो आनंद आहे तो शब्दातीत आहे, तो शब्दातीत आहे. म्हणजे काल ऍक्च्युअली तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझी कालची रात्र तर जागरणात गेलेलीच आहे, पण मी परवाची रात्र सुद्धा पूर्ण जागा होतो. रात्री 10-10:30ला झोपण्याचा प्रयत्न केला, पण महाशिवरात्रीच्या एक्साइटमेंटमुळे झोप येईना. 11-11:30-12 पर्यंत तसंच नामस्मरण करत बेडवर पडून राहिलो. थोडासा डोळा लागला असेल आणि लगेच साई सेवा विस्पुते मॅडमच्या हॉस्पिटलमध्ये एक बाळ सिरियस झालं होतं, तिथला मला कॉल आला आणि 2:30 वाजता मी उठून तिकडे गेलो. 2:30 ते 3:30-4 पर्यंत मला त्या बाळाचं सगळं स्टेबलायझेशन साठी गेले. 4 वाजता मी पुन्हा आलो आणि 4 वाजता तर उठण्याची वेळ होऊन जाते. 4 वाजता कुठे झोप येते मला पुन्हा. 4 वाजता पुन्हा मेडिटेशन. आणि आता म्हटलं की अरे, आता अख्खी रात्र आपलं जागरण झालेलं आहे, शिवरात्र कशी जागून निघणार, असं माझं एक मन मला म्हणत होतं. आणि काल दुपारी 11:30-12 पासून जो आम्ही त्या पारदेश्वराच्या समोर जाऊन बसलो, जी साधना आणि जी लय आणि जे डिव्होशन, जे भक्तिपूर्ण वातावरण, ते निव्वळ शब्दातीत होतं. कसा दिवस संपला आणि कशी रात्र आली काहीच कळलं नाही.
आणि रात्री सुद्धा गुरुनाथांचा सत्संग लाभला आणि गुरुनाथांनी जे जीवाशिवाचं वर्णन केलं ते शब्दातीत आहे. जीव आणि शिव, जीव हाच शिव आहे आणि जीवाशिवाचं मिलन म्हणजे ही महाशिवरात्री. याच दिवशी महाशिवाने, परम शिवाने ज्ञान ज्योत अंधकारात खितपत पडलेल्या या जीवांना जागृत करण्यासाठी या ज्ञानाची ज्योत पेटवली. आणि हेच ज्ञान आदिगुरु, आदिनाथ शिवशंभो, आदिनाथ मत्स्येंद्रनाथ, मत्स्येंद्रनाथ नंतर गोरक्षनाथ, गोरक्षनाथांनंतर हे ज्ञान गुरुनाथांपर्यंत जाऊन पोहोचलं. तेच ज्ञान ज्ञाननाथांनी भावार्थ दीपिकेच्या माध्यमातून जनतेला दिलं आणि तेच ज्ञान माझे सद्गुरु सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज कीर्तनाच्या माध्यमातून आत्मोन्नतीकडून विश्वशांतीकडे, अर्थ पीस थ्रू सेल्फ पीस, म्हणजे तुम्ही स्वतः त्या शांतीचा अनुभव घ्या आणि तीच शांती या विश्वापर्यंत पोहोचवण्यासाठी गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. पिता बंधू स्नेही तुम्ही माऊली, तुम्ही कल्पवृक्षा तली सावली, तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडचा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जिथे काल अंकुर बीजातले, तिथे वेलीवरती आजही फुले, फलद्रूप व्हावा हा वृक्ष असा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. शिकू धीरता शूरता वीरता, धरू थोर विदे सवे नम्रता, मनी मानसी हा वसावा ठसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करुणी सोडावे सकळ जन. आणि कालचा हा महाशिवरात्रीचा दिवस खरोखर अखंड जागृतीत गेला, अखंड जागृतीत गेला. काय ते डिव्होशन, काय ती भक्ती, काय ती श्रद्धा, काय तो आनंद, हे सगळं करून ती फायर सेरेमनी, ते गुरुनाथांचे आशीर्वचन आणि ते ऐकून ऐकून 2 वाजता आम्ही डोंजावरून निघालो. 2 वाजता आम्ही डोंजावरून निघालो आणि साधारण 3:30 वाजता परत IPL सिटी चाकणमध्ये आलो. 1.5 तासाच्या प्रवासात तुम्हाला सांगतो, या दरम्यानच्या काळात एक डोळ्याचं पातं सुद्धा लावलं नाही. एवढी ऊर्जा. आणि मला असं वाटलं की उद्या सकाळी परत आपल्याला साधनेला जाता येईल की नाही, झोपून राहू. तुम्हाला सांगतो 6:30 वाजता आपोआप, 3:30 वाजता झोपलो आणि 6:30 वाजता आपोआप डोळे उघडले आणि चलो. इतकी ऊर्जा येते कुठून? कंटिन्युअस 2 रात्र न झोपता सुद्धा. आता काही गरज नाही मला इथे येऊन परत बडबड करत बसण्याची, पण तुम्हाला सांगतो ती महान शक्ती माझ्या माध्यमातून हे कार्य करून घेत आहे. मला माझं मन म्हणत होतं की मस्त 9 वाजता झोपावं, नाही 9 वाजता उपडीला जावं, पण ती शक्ती मला झोपूच देत नाही. ती शक्ती मला उठवते आणि
जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांना सांगावे, ज्ञानी करुणे सोडावे सकळ जन. या उक्तीप्रमाणे इथं यायला मला भाग पाडते, इथे यायला मला भाग पाडते, इथं माझ्या सद्गुरूंचं अधिष्ठान मला आकर्षित करतं आणि मला झोपेचा लवलेशही जाणवू देत नाही आणि झोप नसल्यामुळे थकवाही जाणवत नाही. बघा हा चमत्कार, आणि हा चमत्कार माझ्या आयुष्यात मी अनुभवतोय. दादा गुरु जगतायत. दादा गुरु गेल्या 7 वर्षापासून अन्नाचा एक कणही न खाता नर्मदा बचावचं हे मोहीम त्यांनी हाती घेतलं. न खाता, काही अन्नाचा एक कण सेवन न करता फक्त 200 ml म्हणजे 1 ग्लास पाणी पिऊन माणूस 20 किलोमीटर 25 किलोमीटरची परिक्रमा कशी करू शकतो? विज्ञानाला पडलेलं हे कोड आहे, आणि हे कोड आपण सर्वांनी सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याच्यासाठी साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्याचा इमानदारीने प्रयत्न केला पाहिजे. बघा, जो चमत्कार माझ्या आयुष्यात घडला, माझ्या आयुष्यात जी ऊर्जा मला प्राप्त झाली, ती ऊर्जा माझ्या सद्गुरूच्या कृपेने तुम्हाला सर्वांना प्राप्त हो. तुमच्यात तो प्रामाणिकपणा येवो, तुमचं मन शुद्ध होवो, तुमचं शरीर शुद्ध होवो, आणि तुम्हाला जे हवं ते सगळं प्राप्त होवो. जो जे जे वांछील तो ते ते लाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.